जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण वसुबारसेच्या पवित्र अशा दिवसापासून रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत. आणि महाराजांच्या कृपेने, रामरायाच्या कृपेने आपला हा उपक्रम अतिशय सुंदर पद्धतीने पुढे जात आहे. एकीकडे नामाची बैठक आपण आपली तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि दुसरीकडे आत्मशुद्धीसाठी, आपलं अंतरंग शुद्ध होण्यासाठी आपण स्वतःचं अवलोकन करून जे काही विकार, विषय, वासना ज्या काही आपल्याला त्रास देत आहेत, छळतायत, आपल्या शुद्ध अशा आत्मस्वरूपाभोवती ही जी काही सगळी आवरणं तयार झालेली आहेत, तर त्यावर आपण काम करतोय. आणि असा हा आपला उपक्रम आहे. आणि महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित आपण काही चिंतनही करत आहोत. आपण सगळे प्रापंचिक आहोत आणि महाराज सांगतात त्याप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी एकदमच आपल्याला करायच्या आहेत. मग या प्रपंचामध्ये भगवंताचं अनुसंधान कसं राखायचं, हाच आपल्या चिंतनाचा विषय आहे. आपण पहिल्यांदा हे समजून घेऊया की भगवंताचं अनुसंधान म्हणजे काय. भगवंताचं अनुसंधान म्हणजे भगवंताचं नित्य सानिध्य आपल्या मनाच्या अंतर्गत पातळीवर आपल्याला अनुभवायला येणं. म्हणजे आपण जेवढे खरे आहोत ह्याची जाणीव आपल्याला जेवढी आहे ना, आपल्या देहाची जाणीव जेवढी आपल्याला आहे, तेवढा भगवंत माझ्या हृदयामध्ये सदैव जागृत आहे, ही जाणीव आपल्याला पाहिजे. म्हणजे भगवंताच्या नित्य सानिध्याची आपल्या अंतरंगामध्ये आपल्याला जाणीव असणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान आहे. म्हणजे हा देह आपल्याला परमेश्वरानेच दिलाय, पण त्या देहामध्ये जे आत्मस्वरूप आहे ना, ते आत्मस्वरूप हे ब्रह्मांडामध्ये जी चैतन्य शक्ती भरून राहिलेली आहे त्याचा अंश आहे. आता ह्या चैतन्य शक्तीची जाणीव प्रपंच करत असताना त्याची जागृती कशी ठेवणार, म्हणजे भगवंताचं अनुसंधान कसं राखणार. तर महाराज सांगतात की तुम्ही फक्त परमेश्वराचं नाम घ्या. भगवंताचं नाम घेऊनच भगवंताचं अनुसंधान आपल्याला राखायचंय. आपण प्रपंचामध्ये पडलो की परमार्थ त्याबरोबरच येतो. पण आपल्याला सर्वसाधारणपणे असं आढळून येतं की आपण प्रपंच करतोय, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी आपण अतिशय उत्कटतेने करत असतो. जी जी गोष्ट आपल्या प्रपंचाला कमी आहे ती आपण प्रपंचामध्ये आणण्याचा किंवा जिथे कमतरता आहे ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करत असतो. आपला प्रपंच जास्तीत जास्त सुखाचा व्हावा, त्याच्यामध्ये काही न्यून असू नये, त्याच्यामध्ये कुठली उणीव असू नये, ह्याचा अक्षरशः आपण आटोकाटीने प्रयत्न करत असतो. ह्यात काही गैर नाहीये, कारण प्रपंच हा आपल्याला भगवंतानेच दिलेला आहे. पण आपण त्या प्रपंचामध्ये, त्या प्रपंचापासून मिळणाऱ्या सुखामध्ये आपली आसक्ती ठेवतो आणि म्हणून तो प्रपंच आपल्याला बाधक ठरतो. म्हणजे प्रपंचामध्ये आपण सगळी कर्तव्य करतो एकीकडे, आपलं जे काही विहित कर्तव्य आहे ते सगळं करण्याचा आपण प्रयत्न करतो. आपण आपल्या घरासाठी कष्ट करतो, आपल्या मुलाबाळांचं रक्षण करता यावं, आपल्याला
सुखाने जगता यावं, आपल्याला एक चांगलं आयुष्य जगता यावं, त्याच्यासाठी आपल्याला जो काही पैसा कमवावा लागणार आहे तो आपण कमवण्याचा प्रयत्न करतो. घरामध्ये 4 वस्तू आपण आणतो, त्यातनं आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टी एकीकडे चालूच असतात. परंतु हे सगळं भौतिक सुख उपभोगत असताना आपल्या प्रपंचाला भगवंताचं अधिष्ठान आहे का, ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. कारण आपली समजूत अशी झालेली आहे की प्रपंच करत असताना हे जे सगळं भौतिक सुख आहे, हे सुख म्हणजेच सगळं काही आहे आणि ते एकदा मिळालं त्याच्यातच आपला खरा आनंद दडलाय असं आपल्याला वाटतं. आपल्या मनाची आपण तशी घट्ट जाणीव करून घेतलेली असते की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझा दिवस हा आनंदात जावा. आनंदात जावा म्हणजे काय की सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या घडाव्यात. आणि जिथे जिथे कुठे आपलं सुख दडलेलं आहे त्या सगळ्या सुखाच्या गोष्टी, त्या सगळ्या भौतिक गोष्टी, ते सगळं विषय सुख मला भरभरून मिळावं. आणि जर असं दिवसभर मला ते सगळं मिळालं आणि असं रोज मिळालं तर माझा संसार सुखाचा आहे, तर माझा प्रपंच सुखाचा आहे, अशी कुठेतरी जाणीव होते किंवा तसं व्हावं अशी कुठेतरी सुप्त इच्छा आपल्या मनामध्ये असते. पण ह्या सर्व समजुतीमध्ये आपल्या प्रपंचाला भगवंताचं अधिष्ठान आहे का? आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण जगत असताना आपल्या भगवंताचं अस्तित्व आपल्या मनाच्या पातळीवर किंवा आपल्या देहबोलीमध्ये किती उमटतंय ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये एखादी व्यक्ती ही विज्ञानवादाकडे झुकलेली असते. त्याचं एक दडपण आपल्याला असतं, कारण त्या लोकांना फारसं देवधर्म केलेला किंवा फारसं उपासनेच्या मार्गावर तुम्ही मार्गक्रमण करत असाल तर ते फारसं पटत नाही किंवा त्यांना ते आवडत नाही. कारण तुमच्यामध्ये जे मानसिक बदल होत जातात ते त्यांच्या प्रपंच करण्याच्या प्रवृत्तीला फारसे अनुकूल नसतात. कारण आपली वृत्ती थोडीशी भगवंताकडे जशी जशी लागत जाते तसतसं प्रपंचातलं लक्ष, म्हणजे आपण कर्तव्य व्यवस्थित करत असतो, त्याला चुकणार नाही. पण पूर्वी जसा आपण एखाद्या गोष्टीचा, एखाद्या विषयाचा भरभरून आनंद घेत होतो त्यात उदासीनता येते आणि घरातल्या मंडळींना ती फारशी पटत नाही. आणि आजचा काळ पाहता आपण जर आजूबाजूला अगदी डोळे नीट उघडे ठेवून पाहिलं तर बऱ्याच गोष्टी ह्या श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या कुठेतरी धूसर जाणीवेतनं जाणाऱ्या असतात. त्यामुळे जर घरामध्ये विज्ञानवादाकडे झुकलेल्या अशा जर काही व्यक्ती असतील की ज्या फारसं देवधर्म, परमेश्वरीय शक्ती, सद्गुरु तत्व ह्या सगळ्या गोष्टींवर फारसा विश्वास ठेवणाऱ्या नसतील तर कुठेतरी आपल्याला आपलं साधन करत असताना किंवा उपासना करत असताना अशा गोष्टींमुळे एक दडपण येतं. आणि उपासनेच्या माध्यमातनं जो काही सकारात्मक बदल होत असतो मनाच्या पातळीवर किंवा जी काही अंतर्गत भावना मनामध्ये उत्पन्न होत असते, म्हणजे शुद्ध आणि सात्विक भावना, तर त्या शुद्ध आणि सात्विक भावनेतनं मिळणारा जो आनंद आहे, जे समाधान आहे, ते उपासना मार्गावर चालत असलेली व्यक्ती घेत असते. पण प्रत्येकाकडून त्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जात नाही. त्यामुळे भगवंताचं अनुसंधान राखताना फार तारेवरची कसरत करावी लागते. जेवढं हे सोपं आहे, वरकरणी जेवढं सोपं वाटतं तेवढं ते सोपं नाहीये. पण म्हणून महाराजांनी जे इथे आपल्याला नामानी अनुसंधान राखा हा जो मार्ग सांगितलेला आहे, त्या मार्गावर जर आपण आचरण करत गेलो, तो मार्ग जर आचरला तर काय होईल, जी चैतन्य शक्ती ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेली आहे ती चैतन्य शक्ती आपल्यामध्ये असल्यामुळे
त्यातून मिळणारा जो शुद्ध सात्विक असा आनंद आहे, तो आनंद पुढे अतिशय समाधानामध्ये परावर्तित होतो आणि हे सगळं आपल्या अंतर्यामी उत्पन्न होतं. आणि ते जेव्हा उत्पन्न होतं त्यावेळेला मनाची एक अशी अवस्था आपल्याला प्राप्त होते की जिथे आपलं मन हे स्वस्थ आहे, स्थिर आहे. आपल्या प्रपंचामध्ये काहीही घडलं तरीही आपण त्याला अतिशय त्रयस्थपणे, अतिशय स्थिर बुद्धीने, आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून त्या गोष्टीकडे आपण पाहू शकतो आणि आपण विचलित होत नाही. आपलं मन विचलित होत नाही, आपल्या हातून कुठलं दुष्कर्म घडत नाही आणि फार सगळं अनुसंधानाने साधतं. आणि हा खरं तर उपासनेचा मूळ हेतू आहे. पण असं आढळतं की प्रपंच आपण अति उत्कटतेने करतो, अगदी रंगून जाऊन करतो, पण नामामध्ये रंगणं काही होत नाही. भगवंताची उपासना किंवा साधना करत असताना त्याचं नाम घ्यायचं, त्याच्या नामामध्ये रंगायचं, त्याचं अनुसंधान अशा पद्धतीने ठेवायचं, याला काही मर्यादा येतात. त्यामुळे प्रपंच करत असताना आपल्याला हे आढळतं की अनेक गोष्टी आपण करतो प्रपंचामध्ये. ज्या ज्या गोष्टी आपल्याला सुख देतील त्या त्या गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करतो. पण अनुभवायला काय येतं की सगळ्याच गोष्टी आपल्याला सुख देत नाहीयेत. जरी आपल्याला थोडाफार आनंद मिळाला, थोडंफार सुख मिळाल्यासारखं वाटलं, तरी ते बऱ्याचदा क्षणिक असतं. म्हणजे ज्या विषयातनं आपल्याला आनंद मिळालेला आहे तो विषय भोगून संपला किंवा दुसरी काही नकारात्मक गोष्ट उत्पन्न झाली की आपल्याला आधीच्या विषयातनं मिळालेला आनंद मावळलेला आढळतो. मग आपलं मन अस्थिर होतं, मग आपलं मन अशांत होतं, आपल्या आनंदामध्ये बिघाड येतो, आपलं समाधान भंग पावतं. कारण आपण प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत असतो. म्हणजे कसं होतं की आपण कुठेतरी भगवंताचं अस्तित्व मान्य केलेलंही असतं, पण अशा वेळेला तो भगवंत ज्या सगुण रूपामध्ये आपल्या समोर आलेला आहे, संतांनी आणलेलं आहे त्या भगवंताला सगुण रूपामध्ये, किंवा त्या भगवंताचं ज्या सद्गुरु तत्वाच्या माध्यमातून प्रकटीकरण झालेलं आहे, तिथे आपल्याला अनन्य शरण जायला आपला अहंभावच आड येतो. म्हणजे आपण अस्वस्थता आली की एकांतामध्ये जाऊन बसतो, डोळे मिटून बसतो, शांत होण्याचा प्रयत्न करतो. पण जर एखाद्याला सांगितलं की अरे बघ, हा अनुभव तुला आलाय ना, जेव्हा कधी तुझ्या प्रपंचामध्ये प्रतिकूलता उत्पन्न होते त्यावेळेला तू म्हणतोस की मला कोणालाही भेटायचं नाहीये, मला कोणाशी बोलायचं नाही, मला जरा एकटं राहायचंय. आणि मग अशा वेळेला माणूस एकांतामध्ये राहतो, थोडा स्वतःशी संवाद साधतो, शांत होण्याचा प्रयत्न करतो. पण त्या व्यक्तीला जर असं म्हटलं की हे जे सगळं तू करतोयस ह्याचा अर्थ काय आहे, तर तुझ्यामध्ये असलेल्या भगवंताशी तू एकरूपता साधण्याचा प्रयत्न करतोयस. मग हे तू रोज कर. तू जर हे रोज केलंस, म्हणजे हे भगवंताचं ध्यान तू जर रोज सकाळी उठल्यानंतर जर केलंस, त्याचं जर नाम घेतलंस, स्वतःला विसरण्याचा प्रयत्न केलास, स्वतःचा देहभाव, स्वतःचा अहंभाव हा कमी कमी करत तू जर भगवंताला आणि सद्गुरु तत्वाला अनन्य भावाने शरण गेलास, तर वाटेल ती परिस्थिती तुझ्या आयुष्यामध्ये उत्पन्न झाली तरी तू न डगमगता त्याला तोंड देऊ शकशील. पण असं जर आपण त्या व्यक्तीला सांगितलं तर ती व्यक्ती म्हणते, नाही बाबा, ह्या सगळ्या काही गोष्टी मला रोज करायला जमणार नाही. म्हणजे काय होतं की आपण स्वतःच ज्या भगवंताचे आहोत, जो भगवंत आपल्या हृदयामध्ये बसलेला आहे, त्याच्यापासून आपण काढता पाय घेतो आणि पुन्हा क्षणिक आनंदाचा प्रपंच आपल्याला हवासा वाटतो. काही वेळेला असंही होतं की घरामधल्या एखाद्या व्यक्तीला आपण मगाशी बघितलं तसं अजिबात आवडत नसतात ह्या गोष्टी, देवाधर्माच्या गोष्टी,
साधू संतांच्या काही गोष्टी, उपासना मार्ग त्या व्यक्तीला अजिबात पटत नसतो. त्यांना असं वाटत असतं की तुम्ही आता लग्न केलंय ना, मुलं बाळ आहेत ना, घरातली एवढी सगळी कर्तव्य आहेत ना, मग हे तुम्ही जर असं सगळं सोडून त्या उपासना करत बसलात, साधना करत बसलात, सकाळी ध्यान लावून बसलात, तर त्यांना अशी भीती वाटायला लागते की आता हा सगळा प्रपंच बिघडतोय की काय. कारण शेवटी कसं होतं की उपासनेच्या मार्गावर, साधनेच्या मार्गावर जसजसे आपण थोडे थोडे पुढच्या अवस्थेमध्ये जायला लागतो, म्हणजे कुठल्या ह्याने म्हणतोय मी की कोणाबरोबर त्याची तुलना म्हणून नाही, आपल्या स्वतःचाच अंतरंग आपण तपासून जर बघितलं तर साधन सुरू व्हायच्या आधी आपल्या मनाची काय अवस्था असते, साधन सुरू झाल्यानंतर काय अवस्था असते, काही वर्ष उलटून गेल्यानंतर. कारण उपासना मार्ग हा वैयक्तिक असल्यामुळे जे काही करायचंय ते आपल्या स्वतःशीच आपण त्याचं अवलोकन करायचंय. मग आपल्याला फरक जाणवून येतो की काही वर्षांपूर्वी माझ्या मनाचा भाव असा असा होता आणि काही वर्ष साधन किंवा उपासना झाल्यानंतर मनाचा भाव कसा बदलत गेलेला आहे. त्यामुळे नाही म्हटलं तरी थोडीशी विरक्तीची भावना येते, थोडी उदासीनतेची भावना येते, काही करू नये असं वाटतं. म्हणजे प्रपंचातली कर्तव्य करत असताना सुद्धा आपण आपला देह जणू काही कर्तव्यापुरता वापरतोय असं होतं आणि मन कुठेतरी दुसरीकडेच असतं. त्याच्यामुळे घरातली माणसं थोडीशी वैतागतात ह्या सगळ्या गोष्टींमुळे आणि त्यांना असं वाटतं की ह्या आपल्या आवडीमुळे प्रपंच बिघडणार नाही ना. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की महाराज सांगतात की जर तुमच्या प्रपंचाला भगवंताचा अधिष्ठान असेल आणि तुम्ही जर परमेश्वराचं नाम घेत असाल तर तुमचा प्रपंच हा तुमच्या अपेक्षेपेक्षाही अत्यंत सुखाचा होतो. आणि म्हणून अशा वेळेला आपण महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवायचा की जर आपण उपासना मार्गावर असू, आपण साधन मार्गावर असू, महाराजांनी आपल्याला हे वचन दिलेलं आहे की तुम्ही फक्त रामाचं नाम घ्या, तुमचा प्रपंच मी सांभाळीन आणि तो तुमच्या कल्पनेच्या पलीकडे सुखाचा करून दाखवीन. आपण काय करणार आपला प्रपंच, त्याचं कर्तेपणच आपल्याकडे नाहीये. तो प्रपंच आपल्याला भगवंताने दिलाय आणि सद्गुरूंच्या साक्षीने जर आपण तो करत असू तर त्याचं सगळं त्यांच्यापाशीच लागलं ना. मग आपण ह्या सर्व गोष्टींचा हे आपण का सगळं चिंतन करतोय, कारण आपण हे पाहिलं पाहिजे की एखादी गोष्ट करत असताना म्हणजे महाराजांचं तत्वज्ञान हे एकांगी नाहीये. म्हणजे महाराज नुसतं त्यांच्या तत्वज्ञानात असं करा किंवा असं करा असं सांगताना एकीकडे त्यांना हे माहितीये की जर खरंच एखादा माणूस त्या मार्गाने जायला लागला तर त्याला काय अडचणी येणार आहेत आणि त्या अडचणी कशा आपण बाजूला सारायच्या हेही महाराज आपल्याला तत्वज्ञानातून सांगतात. म्हणून आपण हे सगळं चिंतन करतोय की एकीकडे भगवंताचं अनुसंधान ठेवायचंय. आपल्याला खूप वाटतंय की भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहायचं, पण प्रापंचिक ज्या काही अडचणी आपल्या अवतीभोवती देहबुद्धीच्या माध्यमातनं म्हणजे आपली स्वतःची देहबुद्धी आणि इतर प्रपंचातल्या काही गोष्टींमुळे ज्या काही अशा गोष्टी आपल्या समोर येतात, त्यातनं आपल्या मनाची जी काही दोलायमान अवस्था झालेली असते आणि कुठेतरी आपल्याला एक प्रकारचा असा एक गिल्ट येतो की मी खरंच उपासना करतोय किंवा साधन करतोय, हे खरंच मी बरोबर करतोय की नाही, का माझ्या संसाराला मी कमी महत्व देतोय, का माझ्याकडनं व्यवस्थित कर्तव्य पार पाडली जात आहेत की नाही, ह्याचा फार एक प्रकारचा गिल्ट असतो मनामध्ये. तर तो पहिला गिल्ट आपल्याला काढून टाकायला लागतो. महाराजांनी सांगितलंय ना, सर्व संतांनी कळकळून सांगितलंय ना की तुम्ही भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहा. ते टिकवायचं कसं हे आपण चिंतनाच्या पुढच्या भागामध्ये बघणारच आहोत. पण एक गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवली पाहिजे की वाटेल ते झालं तरीही आपला प्रपंच हा सुखाचाच होणार आहे. कारण त्या प्रपंचामध्ये आपण अतिशय ज्याला आपण म्हणतो की भगवंतापासून मिळणारं सुख किंवा भगवंतापासून मिळणारा आनंद किंवा त्याच्यातनं मिळणारं समाधान जर आपण आपल्या प्रपंचामध्ये अशा पद्धतीने आणत असू तर तो प्रपंच इतरांपेक्षा नक्कीच खात्रीशीर होणार, चांगलाच होणार. तो कदाचित दुःख देईल आपल्याला, पण त्या दुःखामध्ये भगवंताचं स्मरण ठेवल्यामुळे, भगवंताचं अनुसंधान ठेवल्यामुळे
आपलं मन दोलायमान होणार नाही. वाटेल ते दुःख जरी समोर आलं, वाटेल ती प्रापंचिक स्थिती आपल्या वाट्याला जरी आली, तरी आपलं मन स्थिर राहील. आणि हीच फार मोठी आपल्यावर कृपा असते त्या भगवंताचं अनुसंधान राखण्याची. कारण आपण जसजसे नामस्मरणाच्या योगाने भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहतो, तशी आपली चित्तशुद्धी होत जाते. आपला अहंभाव गळून पडायला लागतो. जो काही विषय वासनांचा सगळा प्रभाव असतो आपल्यावर, तो हळूहळू क्षीण व्हायला लागतो. हेवे दावे असतात, परस्पर मत्सर असतात, आपल्याला काही वेळेला द्वेष उत्पन्न होतो, राग येतो, अनेक गोष्टी असतात. हे सगळं हळूहळू हळूहळू भगवंताच्या अनुसंधानामुळे आपलं शुद्ध होत जातं सगळं. हीच उपासना आहे की आपलं अंतरंग शुद्ध करत नेणं. आपण अशांततेकडून शांततेकडे जाणं, अस्वस्थतेकडून स्वस्थतेकडे जाणं, हीच उपासना आहे. आणि ज्या पद्धतीने आपण हे जर सगळं केलं, म्हणजे भगवंताच्या नामाच्या अनुसंधानात राहून भगवंताचं अधिष्ठान आपल्या प्रपंचाला जर आपण अशा पद्धतीने दिलं, आणि विषयावर अवलंबून नसलेला आनंद जो भगवंताकडनं थेट येतो, तो आनंद आपण ह्या माध्यमातनं जर प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला असं आढळून येतं की आपली कर्तव्य फार उत्तम पद्धतीने पार पाडली जातात. भगवंताची फार मोठी कृपा होते. जरी दैववशात आपल्याला एखादा दुःखद प्रसंग भोगावा लागला, काही प्रारब्ध भोग वाट्याला आला, तरी मन स्थिर राहतं आणि शाश्वत आनंदाचा आणि समाधानाचा लाभ होतो. आणि म्हणून जी काही वातावरणामध्ये निर्गुण अशी चैतन्य शक्ती खेळत आहे, तीच आपल्या पिंडामध्ये, म्हणजे जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच पिंडामध्ये आहे, असं सर्व संतांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ब्रह्मांडामध्ये जी चैतन्य शक्ती खेळतीये, तीच चैतन्य शक्ती आपल्या स्वतःमध्ये सुद्धा वास करत असल्यामुळे प्राणशक्तीच्या रूपाने आपल्याला जर त्याची ओळख करून घ्यायची असेल, तर आपल्याला त्याच्या स्मरणात राहायला हवं. हे आपल्याला संतांनी सांगितलं. त्याच्या अनुसंधानात राहायचंय. तर अशी मनाची अवस्था जर आपण ठेवली, तर जे काही आपल्याला अनुभवायला येतं मनाच्या अंतर्गत पातळीवर, मनाच्या अंतरंगामध्ये, ते खरं अध्यात्म आहे, ती खरी उपासना आहे. त्यामुळे एकीकडे प्रपंच करत असताना, प्रापंचिक कर्तव्य करत असताना अतिशय आनंदाने करायची ती कर्तव्य. आपण हे मागच्याही चिंतनामध्ये बघितलंय की उदासीनतेने प्रपंच करायचा नाहीये, किंवा आता आलं का माझ्या वाट्याला हे सगळं, करून एकदाच मोकळं व्हा, असाही काही भाव आणायचा नाहीये. ठीक आहे, भगवंताची सेवा आपल्याला करायला मिळतेय, त्या भावनेनीच करायची. पण एकीकडे प्रापंचिक कर्तव्य करत असताना दुसरीकडे भगवंताच्या सगुण भक्तीमध्ये रममाण होणं, सर्वानुभूती प्रेमभाव आपल्या मनामध्ये उत्पन्न होणं, आपला अहंभाव कमी होत जाणं, आपली चित्तशुद्धी होत जाणं, सर्व गोष्टी ह्या प्रारब्धाच्या अधीन असल्यामुळे त्याचं कर्तेपण न येणं आपल्या स्वतःकडे, किंवा आपण आपल्या स्वतःकडे त्रयस्थ दृष्टीने पाहणं, आणि हे सगळं करत असताना निर्गुण शक्तीशी एकीकडे एकरूप होण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे भगवंताचं अनुसंधान ठेवणं आहे. आता भगवंताचं अनुसंधान कसं ठेवायचं, भगवंताचं नित्य सानिध्य आपल्याला कसं प्राप्त होईल, तर ते आपण सतत भगवंताचं नामस्मरण करत गेल्यानेच प्राप्त होणार आहे, असं महाराज सांगतात. काय म्हणतात महाराज की मंगलात मंगल, शुद्धात शुद्ध जाण, एक परमात्म्याचे अनुसंधान. काय सांगितलं महाराजांनी आपल्याला की हे जे भगवंताचं अनुसंधान आहे, हे मंगलात मंगल आहे, म्हणजे अतिमंगल आहे, आणि शुद्धात शुद्ध म्हणजे अतिशुद्ध आहे. म्हणजे ह्या युगाचा महिमा असा आहे की जे इतर साधनांनी जे साधायचं, ते केवळ एका भगवंताच्या नामाच्या अनुसंधानात राहिल्याने साधतं. मग नामाचं अनुसंधान म्हणजे काय, किंवा अनुसंधान म्हणजे काय, तर आपली वृत्ती ही भगवंताच्या नामाशी एकाग्र होणं,
एकरूप होणं म्हणजे विषय भोगत असताना कसं आपण मन एकाग्र करून तो विषय भोगतो, त्यावेळेला आपल्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टीची आठवण तरी होते का? नाही होत. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखाद्या नाटकाला गेलोय, तर नाटकाचा खेळ चालू आहे, पण ते 2-3 तास आपण त्या सगळ्या पात्रांशी इतके एकरूप होतो, की जणू काही खरं काहीतरी आपल्या समोर चाललंय, या भावनेने ते आपण बघत असतो. आणि हे नाटक आहे ह्याचा सुद्धा आपल्याला क्षणभर विसर पडतो. म्हणजे आपलं मन इतकं एकाग्र होतं. आणि ते 2-2.5 तास 3 तास संपल्यानंतर जेव्हा आपण नाट्यगृहातून बाहेर येतो, तेव्हा बाहेरच्या जगामध्ये आल्याचा एक आपल्याला अनुभव येतो. ती एकाग्रता जी आपण साधलेली असते ना, म्हणजे आपण पूर्ण मनाने एकाग्र होऊ शकतो. मग तिथे नामाचं अनुसंधान राखता येत नाही, ह्याला आपण सबब नाही सांगू शकत पहा. म्हणजे व्यवहारामध्ये एकाग्रता आणायची म्हटली तर आपण ती नक्की आणतो किंवा ती आपसूक आणली जाते, कारण आपल्याला विषय आवडतो भोगायला. दुसरं उदाहरण, आवडीचा पदार्थ आपण सेवन करत असताना किती एकाग्रतेने करतो, काही दुसरं आपल्याला सुचत नाही. तसंच आहे, ज्या वेळेला नामाचं अनुसंधान राखण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करू, त्यावेळेला आपली वृत्ती पूर्णपणे एकाग्र राखणे, पूर्णपणे ती एकाकार त्या भगवंताशी होणे, ह्याला अनुसंधान म्हणतात. आणि महाराज म्हणतात तसं भगवंताचं अनुसंधान राखणं हे सगळ्यात मोठं पवित्र असं पुण्यकर्म आहे. आयुष्यात जर आपल्याला काही मिळवायचं असेल तर हेच मिळवायचं, की आपल्याला भगवंताचं स्मरण सदैव राहिलं पाहिजे. म्हणजे भगवंताला आपण अशी प्रार्थना करायची की प्रारब्धाने येणारे भोग येऊ देत, मी ते तुझ्या अनुसंधानामध्ये भोगीन. ज्या गोष्टीचं आपल्याला प्रेम असतं त्याचं अनुसंधान आपल्याला सहज टिकतं. आता आपल्याला देहाचं किती प्रेम आहे पहा. म्हणजे आपण कितीही गडबडीत असलो आणि आपल्याला कोणी हाक मारली तर आपण झटकन मागे वळून पाहतो की कोणी हाक मारली आपल्याला. म्हणजे वास्तविक पाहता आपल्या देहावर आपलं इतकं प्रेम आहे की त्या देहाच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व गोष्टी, विषय भोगत असताना, ते सुख उपभोगत असताना आपण इतके एकाग्र होऊन जातो की आपल्याला त्या क्षणी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची आठवण नसते. तीच गोष्ट आपल्याला फक्त इकडनं काढायची आणि ती एकाग्रता आपल्याला भगवंताच्या चरणाशी स्थिर करायची. हा एक प्रकारचा अभ्यास आहे. हे एका क्षणात होणार नाही. म्हणजे भगवंताचं प्रेम जसं जसं वाढत जाईल तसतसं भगवंताच्यावर आपण जी अनन्य शरण भक्ती करतो ना, ती वाढत जाते. महाराजांनी किती एक छान उदाहरण दिलंय पहा, की नुकतीच बाळंतून आलेली स्त्री तिच्या आता सासरी आलेली आहे आणि पाळण्यामध्ये तिने तिचं मूल ठेवलंय आणि मागच्या परसामध्ये ती भांडी घासते आणि बाकीची सगळी मंडळी घरामध्ये आहेत, त्यांचं काय एकमेकांबरोबर बोलणं चालू आहे. आता खोलीमध्ये पाळण्यात झोपवलेलं मूल हे उठतं आणि थोडं रडायला लागतं. तर बाहेर परसामध्ये बसलेल्या त्याच्या आईला ते रडणं ऐकायला येतं. म्हणजे बाकीची सगळी मंडळी घरामध्ये असून ती त्यांच्या त्यांच्या विश्वामध्ये रममाण झालेली असल्यामुळे बाळाच्या रडण्याचा आवाज त्यांना येत नाही, पण त्याच्या आईला येतो. म्हणजे काम एकीकडे करत असताना तिचे कान मात्र पाळण्याकडे असतं. तिचं लक्ष कुठे आहे? पाळण्याकडे. तसं महाराज म्हणतात की प्रपंच करत असताना, प्रपंचातली सगळी कर्तव्य करत असताना, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी करत असताना आपलं लक्ष भगवंताकडे पाहिजे. ह्याला भगवंताचं अनुसंधान ठेवणं असं म्हणतात. आणि म्हणून भगवंताची भक्ती सहज साध्य आहे. ती अनुसंधान जर आपण समजून केलं तर ती लगेच साध्य होते. म्हणजे महाराजांनी अजून एक उदाहरण दिलंय की पहाऱ्यावर जसा शिपाई असतो तो सदैव जागृत असतो, तसं आपण आपल्या अनुसंधानाच्या बाबतीत सदैव जागृत असलं पाहिजे. म्हणजे विषयांच्या संकल्पाचे
पाय लगेचच मोडतील. म्हणजे विषय कितीही उपभोगण्याची वेळ आली तरी आपण तो बेताने भोगू. आणि हेच आपल्याला प्रपंचाच्या आसक्तीतून बाहेर पडण्यासाठी फार उपयोगी पडतं. आणि म्हणून सर्व संतांचं आपल्याला हे सांगणं आहे की तुम्ही भगवंताच्या स्मरणामध्ये राहा, त्याचं नाम घेऊन. त्याने तुम्हाला सत्याचं ज्ञान होईल. म्हणजे भगवंताचं अनुसंधान म्हणजे काय की बाकी सगळ्या गोष्टींकडे एक वेळ दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण परमात्म्याचं मात्र विस्मरण होता कामा नये. मग महाराजांनी निरनिराळी उदाहरणं दिलेली आहेत की भगवंताचं अनुसंधान कोण कसं ठेवेल. तर कोणी सगुण भक्ती करून म्हणजे सगुण पूजा करून त्याचं अनुसंधान ठेवेल, कोणी नामाने ठेवेल, कोणी भजन करून ते ठेवेल, कोणी मानस पूजा करून ते ठेवेल, तर कोणी चित्रकला त्याच्यातून ठेवेल. पण आपलं ध्येय भगवंताचं अनुसंधान हे पाहिजे. एकदा का आपलं ध्येय पक्क झालं की त्याला अनुसरून आपण सर्व गोष्टी कराव्या. आणि जे जे घडते आहे ते ते भगवंताच्या प्रेरणेने घडतंय, त्याच्या इच्छेने घडतंय, हा एकदा भाव आपला मनामध्ये सदैव ठेवला, तशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवली की आपल्याला भगवंताचं अनुसंधान राखलं गेलं. पण जर आपल्याला सदैव ही भावना जागृत ठेवता येत नसेल तर काय बरं करावं. तर अशा याला महाराज म्हणतात की वैखरीने नाम घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आपला जो काही प्रापंचिक सगळा वेळ जातो, म्हणजे जाता येता उठता बसता सर्व देह व्यापारामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करायचा. अशा वेळेला मग थोडंसं वैखरीने नाम घ्यायचं. म्हणजे काय होतं की या अनुसंधानाच्या प्रक्रियेमध्ये आपण भगवंताच्या चरणावर आपलं लक्ष केंद्रित करतो. आणि दुसरा भाग अनुसंधान राखण्याचा म्हणजे सदैव आपल्याला भगवंताची आठवण आणि सद्गुरु तत्वाची, सद्गुरूंची आठवण ठेवायची असेल तर सदैव त्यांच्याशी आपण संवाद साधत राहायचा आपल्या बाजूने, की अनुसंधान आपलं टिकतं. आणि आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या साक्षीने करायची. म्हणजे आपण बाहेर न जाऊन घरी आलो की महाराजांना किंवा आपल्या सद्गुरूंना सांगायचं की मी आलोय बरं का. मग तुम्ही काय आवरून घेणार असाल, काही करणार असाल, तुमचा काही उद्योग, तेही जाऊन सांगायचं की मी आता अमुक अमुक गोष्ट करतोय. किंवा तुम्ही सकाळी तुमच्या उद्योगधंद्याला, नोकरी धंद्याला निघालात की परत महाराजांना जाऊन सांगायचं की मी चाललोय. कामाच्या ठिकाणी आलात, पुन्हा महाराजांना सांगायचं की मी आता कामाला आलेलो आहे, आता माझ्याकडनं उत्तम काम घडवून आणा. कुठलीही गोष्ट करत असताना सतत आपल्या भगवंताला, रामरायाला, आपल्या सद्गुरूंना, आपल्या महाराजांना सतत सांगत राहणे म्हणजे अनुसंधान राखणे. कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट, आपल्या मनामध्ये उमटणारा प्रत्येक विचार हा जर आपण आपल्या महाराजांशी सदैव आपल्या मनातून संवाद ठेवून त्यांना जर सांगत राहिलो, जर आपण आपल्या रामाला हे सारखं सांगत राहिलो तर ते एक प्रकारे रामाचं स्मरणच नाही का, किंवा ते एक प्रकारे सद्गुरूंचं स्मरणच नाही का. त्यामुळे आपण सदैव त्यांच्या स्मरणामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा. हे कसं साधणार, तर ते नामाने साधतं. कारण देहबुद्धीच्या अंधारामध्ये भगवंताच्या स्मरणाचा तेवढा उजेड आहे. त्याच्यामुळे देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश जर आपल्याला दिसायचा असेल तर आपल्याला भगवंताच्या अनुसंधानाशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही. तर भगवंताचं स्मरण किंवा भगवंताचं अनुसंधान म्हणजे एक प्रकारचं हवन आहे, यज्ञ आहे. त्यात आहुती कशाची द्यायची आहे, तर आपल्या अहंभावाचीच द्यायची, आपल्या देहबुद्धीचीच द्यायची. कारण देहबुद्धी इतकी चिवट असते की आपल्याला काही देहाला लागलं तर त्याची पटकन जाणीव होते की नाही. तशी जाणीव आपल्या मनामध्ये उमटणाऱ्या प्रत्येक तरंगाच्या बाबतीत व्हायला पाहिजे. इतकं आपलं मन सूक्ष्मातीत सूक्ष्म व्हायला पाहिजे. कुठलाही विचार मनामध्ये उमटला की आपल्याला त्याचा धक्का बसला पाहिजे की अरे हे अशुद्ध जर मनामध्ये उमटलेलं असेल तर हे माझ्या महाराजांना आवडतंय का. अशा पद्धतीचा अशुद्ध भाव मनामध्ये येणं
हे आपल्या साधनेला, आपल्या उपासनेला कमीपणा आणणारं नाहीये ना, हे पहिलं तपासून बघायला पाहिजे. सारखे धक्के बसले पाहिजेत आणि आपला जास्तीत जास्त जो भाव आहे तो शुद्ध होत गेला पाहिजे. त्यामुळे महाराज म्हणतात की इतर साधनांनी जे साधायचे ते नामाच्या एका स्मरणाने म्हणजे भगवंताच्या नामाने साधतं. कारण जगाचा जो प्रवाह आहे तो भगवंताच्या उलट आहे. किंवा परमार्थ करणे किंवा साधन मार्ग हा जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहत जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे दमछाक ही होणारच आहे. आपल्याला उलट पोहत जावं लागतं. ते उलट पोहत जाणं कितीही दमछाक होत असली तरीही त्याला अनुसंधान म्हणतात. आणि म्हणून भगवंत हा सदैव आपल्याला आधार आहे, त्याचा आपल्याला आधार आहे, ही जाणीव आपल्या मनामध्ये प्रचंड पाहिजे. ज्या वेळेला आपण सुस्थितीमध्ये असतो त्यावेळेला भगवंताची आपल्याला वरवर आठवण असते. थोडीशी आपली परिस्थिती प्रतिकूल झाली की कदाचित आपली आठवण थोडीशी खोल जाते. का? कारण आपल्याला त्या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर यायला पाहिजे असतं. तर सुस्थिती आणि प्रतिकूल परिस्थिती ह्या दोन्हीकडे आपण त्रयस्थ दृष्टीने पाहून वाटेल ती परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये उत्पन्न झाली तरी सुद्धा आपलं नाम टिकणार आणि आपल्याला भगवंताचं स्मरण राहणार ह्याचा प्रयत्न आपण आटोकाटीने करायला पाहिजे. ह्याला अनुसंधान टिकवणं म्हणतात. कारण बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव येतो की जोपर्यंत आपल्या प्रपंचात सगळं काही उत्तम चाललेलं आहे किंवा आपल्या मनासारखं चाललेलं आहे त्यावेळेला आपल्याला अनुसंधान टिकतंय हा अनुभव येतो. कारण मनाची स्थिती चांगली आहे ना, मग भगवंताचं स्मरण राहतं, जो काही जप होतो किंवा जे काही नामस्मरण होतं त्याचा आनंद मिळतो आपल्याला, बैठक चांगली जमल्यासारखी वाटते, हे सगळं घडतं. पण ज्या वेळेला आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये जातो त्यावेळेला काय होतं की आपल्या मनामध्ये एक प्रकारची काळजी उत्पन्न होते. आपल्या स्वाभाविक आनंदामध्ये बिघाड उत्पन्न होतो. म्हणजे जरी आपण कळकळून मनातून देवाची प्रार्थना केली भगवंताची की महाराजांना आपण आठवलं की महाराज आता ह्या प्रसंगातनं बाहेर काढा, तरीही ते काढतीलच. पण जोपर्यंत ती प्रोसेस चाललेली असते की प्रारब्ध भोग वाट्याला येणं आणि प्रारब्ध भोग भोगून तो संपणं ह्याच्या मधला जो सगळा भाग आहे त्यामध्ये आपण एक प्रकाराने थोडेसे चिंताग्रस्तच असतो. म्हणजे एकीकडे आपण महाराजांना प्रार्थना करत असतो, एकीकडे देवाला प्रार्थना करत असतो, रामरायला प्रार्थना करत असतो की मी आता खूप वाईट अवस्थेतून चाललोय, तुम्ही माझ्या बरोबर आहात आणि तुम्ही मला ह्यातनं बाहेर काढणार आहात, हे आपण दृढ भावाने सांगतोच परमेश्वराला. पण साधनेच्या किंवा उपासनेच्या अनुषंगाने जर आपण त्याचा विचार केला तर एरवी सुस्थितीमध्ये चालणारं नाम किंवा एरवी सुस्थितीमध्ये आपल्याला जे काही ध्यान छान जमलंय ही जी एक कुठेतरी अंतर्गत पातळीवर जाणीव असते तर ती थोडीशी विस्कळीत झाल्यासारखी वाटते किंवा तिथे आपल्याला थोडंसं असा अनुभव येतो की आपल्याला जो अपेक्षित आनंद किंवा समाधान पूर्वी जसं मिळत होतं तसं मिळत नाही आणि आपली थोडीशी उपासना आपल्याला विस्कळीत झाल्यासारखं वाटतं. कारण ज्या वेळेला आपण सकाळी किंवा जेव्हा कधी आपण नामसाधनेला बसतो किंवा ध्यानाला बसतो त्यावेळेला अगदी नैसर्गिकपणे ज्या ज्या गोष्टी आपल्याला आता काळजी उत्पन्न करणाऱ्या आहेत मनामध्ये, मग चिंता असेल, कुठल्या भविष्यामध्ये होऊ घातलेल्या गोष्टीची काही काळजी असेल किंवा भूतकाळामध्ये काही दुःखद प्रसंग घडला असेल किंवा कशाचं दडपण आलं असेल, अनेक गोष्टी असतात. कुठली मनामध्ये अपराधीपणाची भावना उत्पन्न झाली असेल, आपल्याकडनं काही वेळेला चुकतं वागायला, बोलायला चुकतं, त्याची टोचणी लागते आपल्याला. जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी महाराजांच्या पुढे जप करायला बसतो तेव्हा आपल्याला काय आता महाराजांना आपण तोंड दाखवणार, कारण आपल्याकडनं हे वागायला चुकलंय किंवा बोलायला चुकलंय, अशी एक अपराधीपणाची भावना असते. आणि जेव्हा चिंता, काळजी, क्लेश,
हे सगळं घेऊन, अपराधीपणाची भावना, हे सगळं घेऊन आपण जेव्हा नामस्मरणाला बसतो, त्यावेळेला आपण नाम घेतो. ठरवलंय ना, करतो आपण ते सगळं. पण त्यातनं आपल्याला जो काही आनंद मिळायला पाहिजे किंवा जी एक अशी समाधानाची जाणीव एरवी होते, ती अशा वेळेला होत नाही. आणि म्हणून तिथे आपल्याला आनंदात बिघाड झाल्यामुळे आपलं भगवंताचं अनुसंधान चुकतंय की काय, अशी भीती पण उत्पन्न होते. म्हणजे साधकाला असं वाटायला लागतं की अरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या माझ्या आयुष्यामध्ये घडतायत अचानक, तर माझं सगळं विस्कळीत होतंय. माझं अनुसंधान टिकत नाहीये. माझा आता जप व्यवस्थित होत नाहीये, किंवा मला आता उठावं लागतंय काही प्रापंचिक गोष्टींमुळे, किंवा घरामध्ये काही वादविवाद होतात, काही काळजीचे प्रसंग उत्पन्न होतात. तर साधनी माणूस हा थोडासा त्रस्त होतो, अस्वस्थ होतो. आणि अनुसंधान जर चुकलं, तर परमेश्वरीय शक्तीशी आणि सद्गुरूंशी जो काही आपला मानसिक पातळीवर संबंध तयार झालेला असतो, तिथे त्या संबंधामध्ये बाधा उत्पन्न होते. तिथे धक्का बसतो. मग मन अस्थिर होतं. काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आणि म्हणून अशा वेळेला महाराजांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे सगळ्यांना, की जेव्हा कधी असे प्रसंग उत्पन्न होतील की ज्या वेळेला भगवंताचं अनुसंधान विस्कळीत होतंय की काय, अशी परिस्थिती जेव्हा उत्पन्न होईल, त्यावेळेला महाराजांच्या ह्या वचनावर आपण पूर्ण विश्वास ठेवायचा की वाटेल ते होऊ दे, वाटेल ते प्रसंगाचे भोग महाराज आमच्या समोर येऊ देत, पण अनुसंधान मात्र चुकून देऊ नका, अशी प्रार्थना करायची महाराजांना. की काही होऊ दे, पण भगवंताचं स्मरण आमचं राहू दे, ते टिकू दे. कारण प्रारब्धाचे भोग भोगण्याची ताकदच आपल्याला अनुसंधानातून मिळणार आहे. त्यामुळे बरेच जण अशा तऱ्हेने विचार करतात की आम्ही आत्ता अशा परिस्थितीतून जात आहोत की आम्हाला त्या नामातून जो काही अपेक्षित आनंद किंवा समाधान मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये, आणि म्हणून अशी मंडळी नाम घेणंच बंद करतात. कारण त्यांना असं वाटतं की बसलं नामस्मरणाला की इतके हजार विचार येत आहेत मनामध्ये चिंतेचे, त्याच्यापेक्षा ते नाम घेणंच नको. पण महाराजांचं सांगणं असं आहे की अस्वस्थतेच्या काळामध्ये घाबरून न जाता भगवंताचं नाम अधिकाधिक घट्टपणे घ्यावं. म्हणजे आपल्याला त्या अडचणीतनं बाहेर पडण्यासाठीची जी एक काही ऊर्जा, जी शक्ती आपल्याला भगवंतापासून मिळायची असते, ती मिळते. आपली बुद्धी स्थिर राहते, आपलं मन स्थिर राहतं. आपण जेव्हा रोज बैठक घालून बसतो, वाटेल तो प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये घडत असला तरी जेव्हा अनुसंधानामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा परमेश्वरीय शक्तीशी आणि परमेश्वर स्वरूप असलेल्या आपल्या सद्गुरू तत्वाबरोबर, सद्गुरूंशी आपलं जे अनुसंधान टिकलेलं आहे, तर त्यावेळेला नामाच्या योगे एकीकडे नामस्मरण घडत असताना तुम्हाला मार्ग पण सापडतो. म्हणजे महाराज आपल्याला काही प्रेरणा सगळ्यांना देतच असतात. परमेश्वर आपल्या सगळ्यांना काही प्रेरणा देतच असतो की अरे, तू आता ह्या अडचणीत सापडलायस ना, तू असं असं कर, तू त्यातनं बाहेर पडशील. आणि आपण सगळेजण ह्याचा अनुभव घेत आलेलो आहोत. जो जो साधनेवर चालणारा माणूस आहे, जो साधन मार्गावर चालणारा माणूस आहे, त्याने निश्चित हा अनुभव घेतलेला असेल, किंवा भविष्यात त्याला हा अनुभव नक्की मिळेल की ज्या ज्या वेळेला तो अडचणीमध्ये आहे, त्या त्या वेळेला परमेश्वरीय तत्व, सद्गुरूंचं तत्व त्याला त्या अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवतं. पण ते कधी? जेव्हा आपण भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहू तेव्हा. म्हणजे वाटेल ती परिस्थिती आपल्यावर ओढवली तरी सुद्धा भगवंतावर उगीचच त्याला दोष न देता आपण त्याचं नाम शांतपणे घेत राहणे, आपल्या सद्गुरूंवर आपला पूर्ण भरोसा पाहिजे. ज्या सद्गुरूंनी अत्यंत कळकळीने भगवंताचं नाम घ्या म्हणून सांगितलंय ना, त्या सगळ्यावर आपण अनन्य भावाने शरण गेलो पाहिजे. म्हणजे काय होतं की ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण अलगद बाहेर पडतो.
प्रापंचिक गोष्टींमधला फोलपणा आपल्याला जाणवतो, भगवंताचं अनुसंधान टिकतं. आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे त्रयस्थ दृष्टीने पाहू शकतो. त्यामुळे प्रारब्ध योगानुसार कितीही भोग आपल्या वाट्याला आले तरी सुद्धा त्या भोगातून निर्माण झालेलं जे दुःख आहे त्याची जाणीव होत नाही आपल्याला. त्यामुळे भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने आपल्या आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही भगवंताच्या इच्छेने घडते. आणि हे भगवंता, तुझ्या इच्छेमध्ये मी माझी इच्छा मिसळून राहण्याचा अभ्यास माझ्या सद्गुरूंना साक्षी ठेवून करणार आहे, ही भावना मनामध्ये उत्पन्न होते. त्यामुळे महाराज म्हणतात तसं की भगवंताचा अनुसंधान हा जणू काही उंबरठ्यावर ठेवलेला दिवा आहे. म्हणजे उंबरठ्यावर आपण दिवा ठेवला तर घरामध्ये आणि घराबाहेर असा दोन्ही ठिकाणी प्रकाश पडेल की नाही, तसं भगवंताचा अनुसंधान उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे उजेड पडतो. आपण दोन्ही गोष्टी समजून घेऊया. प्रपंचामध्ये कसा अनुसंधानातून उजेड पडतो, तर प्रपंच करत असताना भगवंताचं अनुसंधान जर ठेवलं तर सगळ्यात पहिली ही गोष्ट घडते की आपला अहंभाव गळून पडायला लागतो. आपली देहबुद्धी क्षीण होत जाते. आपल्या मनाचा भाव अधिकाधिक शुद्ध होत जातो. आपल्या आत्मस्वरूपाभोवती किंवा आपल्या अंतरंगाभोवती जी काही अशुद्ध विकार, विषय, वासनांची आवरणं तयार झालेली असतात ती गळून पडायला लागतात. म्हणजे आपल्याला कोणाची निंदा करावीशी वाटत नाही. कोणी आपल्यासमोर निंदा करत असेल तर ती आपल्याला ऐकावीशी वाटत नाही. आपल्याला पूर्वी खूप राग येत असेल, पूर्वी खूप क्रोध आपल्याला उत्पन्न होत असेल मनामध्ये, तर भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहताना आपल्याला ह्याची जाणीव होते की अरे मला पूर्वी खूप राग यायचा, की ज्याला आपण शॉर्ट टेम्पर्ड असं म्हणतो, की छोटं काही झालं की एकदम भडका उडायचा. पण आता मी माझ्या मनाला थोडंफार कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, किंवा राग थोड्या अंतराने येतो. म्हणजे ज्याला आपण म्हणतो पेशन्स लेव्हल वाढते. जेवढा आपण भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहू तेवढी आपली सहनशीलता वाढते. आपल्या मनामध्ये कोणाविषयी जरी द्वेष उत्पन्न झाला, मत्सर उत्पन्न झाला, तरी त्या भावना क्षीण होत जातात हळूहळू. तिरस्काराची भावना असते. बऱ्याचदा क्रोधातून द्वेष, द्वेषातून तिरस्कार, मत्सर असे सगळे एक विकार दुसऱ्या विकाराला जन्म घालतो आणि आपण सगळेच विकार आपल्या मनामध्ये बाळगून राहतो. मनाच्या वरच्या पातळीवर जरी आपल्याला असं वाटत असलं की नाही, माझ्या मनामध्ये कोणाविषयी काही भावना नाहीयेत, पण तो प्रसंग आला की त्या सगळ्या भावना जुन्या उफाळून बाहेर येतात. ह्याचा अर्थ काय की त्याचा पूर्ण निचरा झालेला नाहीये. तर भगवंताच्या अनुसंधानामध्ये आपण जितकं राहू तेवढी चित्तशुद्धी होत जाते. जेवढं अधिकाधिक नाम खोलवर जाईल तेवढं त्या नामाची धग आपल्या विकारांना लागते आणि ते विकार सगळे बाहेर येतात उफाळून आणि नंतर ते क्षीण होतात. आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला जो भगवंताकडनं येणारा शाश्वत असा आनंद आहे किंवा समाधान आहे, त्याच्यामध्ये आपण राहण्याचा आपल्याला अनुभव येतो. आपली द्वेष वृत्ती कमी होत जाते. त्याच्यामुळे प्रपंचामध्ये वागत असताना किंवा प्रपंचामध्ये ही सगळी एकीकडे कर्तव्य करत असताना जेव्हा मनाच्या पातळीवर असे अनुकूल जेव्हा परिणाम होत असतात मनाच्या अंतर्गत पातळीवर, त्यावेळेला भगवंताचं अधिष्ठान आपल्या प्रपंचाला असल्यामुळे ती कर्तव्य किती सुंदर पद्धतीने पार पाडली जातात. दुसऱ्याला कमी लेखलं जात नाही. आपण स्वतःचा तोरा मिरवणं बंद करतो, कारण आपल्याला माहिती असतं की आपली काय आपली पात्रता आहे ही साधनी माणसाला बरोबर कळलेली असते. आपल्याला आपल्या स्वभावाला मुरड घालता येते, आपल्याला दुसऱ्यांच्या स्वभावाला सवलत देता येते. प्रापंचिक विषय वासनांचा जो खेळ आपल्या मनाच्या पातळीवर चाललेला असतो तो क्षीण होत जातो. प्रत्येक गोष्ट माझ्याच मनासारखी घडली पाहिजे हा जो अट्टहास आपल्या सगळ्यांना लागलेला आहे तो हळूहळू कमी होत जातो. सगळ्यांशी प्रेमाने वागण्याचा आपला कल वाढतो. आपल्या नजरेमध्ये प्रेम येतं, आपल्या वाणीमध्ये एक गोड अशी भावना उत्पन्न होते, म्हणजे आपली वाणी गोड होते. इतरांविषयी आपल्याला जर मनामध्ये तिरस्कार वाटत असेल तर तो हळूहळू कमी होत जातो. आपल्या घरातली सगळी मंडळी प्रेमाच्या धाग्यांनी एकमेकांशी बांधली जातात. आपल्या मनामध्ये महाराज जसं म्हणतात तसं काळजी
घ्या, काळजी करू नका. तसं जसे पक्षी त्यांची पिल्लं त्यांच्या पंखाखाली अशी छान सांभाळतात, तसं साधनी माणूस त्याच्या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी छान काळजीपूर्वक सांभाळतो. जी काही वृत्ती स्वार्थी किंवा आकुंचित बनलेली असते आपला प्रपंच चालवत असताना, ती विशाल होते. त्याच्यामुळे ती सर्वसमावेशक होते. त्यात सगळ्या गोष्टी आपण सामावून घेऊ शकतो. म्हणजे बघा, प्रपंच करत असताना सर्व काही पारमार्थिक गोष्टी भगवंताचं अनुसंधान हे लीलया घडवून आणतं. आणि आपल्या महाराजांना फार आवडतं, सद्गुरूंना फार आवडतं आणि परमेश्वर खरोखरी मनातून सुखावतो. कारण तो आपल्या हृदयामध्येच वास करत असतो. त्याच्यामुळे जेवढं हृदय ह्या शुद्ध भावनेने प्रकट होईल, हा भाव जेवढा प्रकट होईल, तेवढा भगवंताला ते आनंद देणारच असतं. त्यामुळे महाराज म्हणतात तसं की भगवंताचा अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने प्रपंच परमार्थ दोन्हीकडे उजेड पडतो. मग हे अनुसंधान राखायचं कसं? अनुसंधानाच्या बाबतीत आपली बरीच काही चिंतनं होतील. आपण एक एक भाग त्यातला बघत जाऊ. तर कसं राखायचं अनुसंधान? तर महाराज म्हणतात की आयुष्याचा एक क्षणही फुकट न दवडता तुम्ही सत्कर्मामध्ये म्हणजे भगवंताच्या अनुसंधानामध्ये घालवा. महाराजांनी किती छान उदाहरण दिलंय पहा, की एखाद्या व्यक्तीची बदली झाली एका गावावरनं दुसऱ्या गावी. तर साधारण बदली झाल्यानंतर एक 2-3 वर्ष काही परत बदली होत नाही. हा आपल्याला व्यावहारिक पातळीवरचा अनुभव आहे. तर तो माणूस 2 किंवा 3 वर्षासाठी का होईना पण निश्चिंत असतो, की आता आपण बदली होऊन इथे आलोय ना, म्हणजे 2-3 वर्ष काही आपल्याला हालायचं नाहीये. आपल्या आयुष्याची तेवढी तरी निश्चिंती आहे का? आज झोपी गेला, तो दुसऱ्या दिवशी उठलाच नाही, असं होतं की नाही? कित्येक वेळेला आपण हे अनुभवतो ना, की झोपेमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे आपलं आयुष्य हे अत्यंत अशाश्वत आहे. काळ आपल्या आयुष्याला झडप घालून कधी आपण इथून हे जग सोडून जाऊ, ती शाश्वती नाहीये. म्हणजे प्रपंचामध्ये कुठलीच शाश्वती नाही. म्हणून महाराज म्हणतात की आयुष्याचा एक क्षणही न दवडता तुम्ही तो भगवंताच्या स्मरणामध्ये घालवा. आणि भगवंताचं अनुसंधान राखणं हे सगळ्यात मोठं सत्कर्म आहे. आणि जेवढं सत्कर्म मोठं किंवा जेवढं सत्कर्म अधिक, तेवढी त्याला विघ्न सुद्धा अधिक. म्हणजे हे सरळ सोट होतं का आपल्या आयुष्यामध्ये? तर नाही होत. आपण जर उपासना मार्गावर असू, आपण जर साधना मार्गावर असू, तर अक्षरशः जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग असल्यामुळे पहिल्यांदा आपल्याला आपल्या घरातल्या मंडळींनाच तोंड द्यावं लागतं. बाहेरची मंडळी लांब राहिली. जर सगळेच जण घरातले त्या प्रवाहधारेमध्ये पुढे जाणारे असतील, तर ते घर एका विशिष्ट पद्धतीने उपासनेच्या मार्गावर सगळंच पुढे जातं. पण हे सगळ्यांच्या वाट्याला येतं का? तर नाही येत. घरामध्ये एखाद दुसरीच व्यक्ती उपासनेच्या किंवा साधनेच्या मार्गावर असते आणि बाकीच्या सगळ्या व्यक्ती कुठेतरी प्रापंचिक कर्तव्य किंवा प्रपंचामधनं सुख उपभोगण्याच्याच साधारण मानसिकतेमध्ये असतात, की आपण जन्माला आलोय ना, तर आपल्याला जे जे काही हवं आहे ते सगळं भौतिक सुख आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा, त्याच्यासाठी सगळा काही आटापिटा करायचा आणि मग जो काही आपण पैसा किंवा संपत्ती कमावलेली आहे, ती सगळी भौतिक सुखाची साधनं विकत घेण्यासाठी ती संपत्ती वापरायची. म्हणजे त्यात अगदी आपल्या मृत्यूनंतर मुलाबाळांची तरतूद करण्यापर्यंत आपण सगळं करतो प्रपंचामध्ये. आणि हे सगळं करत असताना ह्यातनं आपल्याला कायमस्वरूपी आनंद मिळणार आहे, अशी एक आपण खोटी भाबडी आशा मनामध्ये बाळगून असतो. पण आपण जर ह्याचा खरा विचार केला, तर साधनी माणसाला किंवा परमार्थाच्या मार्गावर जाणाऱ्या माणसाला त्याचं साधन टिकवणं किंवा त्याचं अनुसंधान टिकवणं हे
तितकंसं सोपं नाहीये. ते अत्यंत कठीण आहे. का कठीण आहे? तर महाराजांनी सांगून ठेवलंय की भगवंताचं अनुसंधान राखणं हे सगळ्यात वरच्या दर्जाचं सत्कर्म आहे. जेवढं सत्कर्म मोठं तेवढी त्याला विघ्न अधिक. जेवढं कापड स्वच्छ शुभ्र पांढऱ्या रंगाचं आहे ते मळण्याचा संभव सर्वाधिक जास्त असतो. त्यामुळे आपल्याला एकीकडे भगवंताचं अनुसंधान टिकवण्याचा अत्यंत आटोकाटीने अभ्यास करावा लागतो, प्रयत्न ठेवावा लागतो. ह्या गोष्टी इतक्या सहजपणे होणार नाहीत. जर तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्ती फारशी ह्याला अनुकूल नसतील तर आपल्याला असं वाटतं का की ती लोक येऊन म्हणतील, वा वा तुम्ही आता सकाळी लवकर उठून हे सगळं करणार आहात का, चालू राहू दे तुमचं. असं होत नाही. ते कुठेतरी तुम्हाला तुमच्या अनेक गोष्टींची जाणीव करून देतील, कर्तव्यांची जाणीव करून देतील. कुठेतरी आपल्याला एक प्रकारची अशी मनामध्ये अपराधीपणाची भावना उत्पन्न करून देतील की हे सगळं तुमचं चाललंय त्याच्यामुळे हे होत नाहीये नीट. वास्तविक पाहता प्रपंच आपण खूप चांगल्या पद्धतीने करत असतो, कुठेही प्रपंचाच्या कर्तव्यामध्ये चुकत नसतो. पण आपण तास 2 तास अख्ख्या दिवसातनं देवापुढे बसलो किंवा महाराजांच्या पुढे बसलो, सद्गुरूंपुढे बसलो, आपण काही वाचतोय, काही ग्रंथ वाचन करतोय, काही शांतपणे जप करतोय, तर ते घरातल्या मंडळींना अजिबात सहन होत नाही. आणि हा अनुभव आपल्याला येतो. तिथे आपली परीक्षा आहे, कस लागतो अक्षरशः, की त्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा हुशारीने आपल्याला त्याला तोंड द्यावं लागतं, टॅकल करायला लागतात त्या गोष्टी. कारण जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग आहे. दमछाक होणार. तुम्ही जगाच्या प्रवाहाबरोबरीने गेलात तर दमछाक होणार नाही. पण जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग असल्यामुळे दमछाक ही होणारच. त्यामुळे भगवंताचं स्मरण हे आपल्याला मुद्दामून ठेवावं लागतं. म्हणजे अभ्यास आहे. आणि महाराज म्हणतात तसं हे भगवंताचं स्मरण ठेवणं इतकं सोपं पण नाहीये. पण महाराज म्हणतात ते तितकं कठीण पण नाहीये. मनुष्याला ते करता येण्यासारखं आहे. आणि म्हणून आपल्याला हा सदैव अभ्यास करायचा आहे, भगवंताचं अनुसंधान कसं ठेवायचं. तर महाराज काय सांगतात की ज्या ठिकाणी आपल्याला कोणी ओळखत नाही, ज्या ठिकाणी आपले कोणी आप्त स्वकीय नातेवाईक कोणीही नाहीत, जिथे आपल्याला मान मिळेल असंही ते ठिकाण नाही, त्या ठिकाणी राहून अनुसंधानाचा आपण अभ्यास करावा. म्हणजे आपण साधन मार्गावर जात असताना आपण अशी काही ठिकाणं शोधून काढली पाहिजेत की जिथे आपण एकांतामध्ये जाऊन बसायचे, स्वतःचं अवलोकन करायचे. अशा ठिकाणी आपण जाऊन बसायचे की जिथे आपल्याला कोणी ओळखत नाही, कोणी आपल्याला मान देईल असा काही संभव नाही, कोणी नातेवाईक नाहीत, काही नाही. असं ठिकाण कुठेतरी आपल्याला शोधून ठेवायला पाहिजे की ज्या ठिकाणी जाऊन थोडा काळ तरी, थोडे दिवस तरी आपण जाऊन बसलं पाहिजे. आपण तो एकांत आपण तो घेतला पाहिजे आणि त्या एकांतामध्ये आपण राहिलं पाहिजे आणि अनुभव घेतला पाहिजे त्या अनुसंधानाच्या अभ्यासाचा. आणि म्हणून महाराज म्हणतात की दिवसातनं काही वेळ तरी तुम्ही नित्य नेमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा निश्चय करा. नियम आहे. म्हणजे आज माझं नामस्मरण झालं, आज माझा जप झाला, मग मध्ये 2-4 दिवस झालाच नाही, मग काहीतरी व्यावहारिक कारण आहेत, व्यावहारिक सबबी आहेत, मान्य आहे. पण आपल्याला किती आपण सबब स्वतःलाच देणार आहोत ह्याचा पण विचार करायला पाहिजे ना. म्हणजे जर आपण अनुसंधानाच्या अभ्यासाचा विषय जर आपण आता बोलत असू तर आपल्याला उपासना मार्गावरनं जात असताना, साधन मार्गावरनं जात असताना ह्या सगळ्या अडचणी येणारच आहेत. मग त्यात आपण आपलं अनुसंधान कसं टिकवणार? तर महाराजांनी सांगितलेला उपाय आहे, नियम ठरवा, नित्यनेम. समर्थ माऊलींनी सुद्धा सांगितलं की नाही, नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. काहीतरी नेम, काहीतरी निश्चित वेळ ठरवायला पाहिजे.
आणि तेव्हा चिकाटीने अभ्यास करायचा. म्हणजे अखंडमुखी राम नाम आता असावे अनुसंधान, हाच सगळा परमार्थ जाणं, हे महाराजांनी सांगितलेलं आहे. महाराज म्हणतात की नामस्मरणासारखा कल्याणाचा दुसरा मार्गच नाही. जे सहज आपल्या जवळ आहे, जे सहज आपल्याला स्मरणात आणता येण्यासारखं आहे, जे अत्यंत उपाधिरहित आहे, जे कोणावरही अवलंबून नाही, असं जर काही असेल तर ते भगवंताचं नाम आहे. आणि म्हणून महाराज असं सांगतात की जो अत्यंत शुद्ध अंतःकरणाने, अत्यंत पवित्र मनाने जो भगवंताचं नाम घेईल, त्याचं राम कल्याण करेल. त्याला काहीही कमी पडणार नाही कशातही. त्याचा प्रपंच उत्तम होईल, त्याचा परमार्थ उत्तम होईल, आणि त्याला भगवंतापासून मिळणारा जो शाश्वत आनंद आहे आणि समाधान आहे ते मिळेल. महाराज काय उदाहरण देतात की एखादा दिवा जळायचा असेल तर आपल्याला त्यात सतत तेल घालावं लागतं. तसं भगवंताचं अनुसंधान जर आपल्याला टिकवायचं असेल तर त्याच्यामध्ये नामस्मरण रूपी तेल आपल्याला सारखं घालावं लागतं त्या दिव्यामध्ये. आणि म्हणून आपल्याला आपली सगळी हालचाल थांबवायची. नुसती शारीरिक हालचाल नाही, मानसिक हालचाल पण थांबवायची. किती आपण विचार करणार, अनेक गोष्टी डोक्यामध्ये चाललेल्या असतात. आपल्याला जर सगळं एकाग्र करायचंय, आपली वृत्ती जर एकाकार करायची आहे भगवंताच्या ठिकाणी, आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी, आपल्या महाराजांच्या ठिकाणी, तर केवळ आपण नामानीच ते साधू शकतो. त्याच्यामुळे आपली जर खरी विश्रांती जर असेल तर ती फक्त देवाच्या अनुसंधानामध्ये, भगवंताच्या अनुसंधानामध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये आहे. त्याच्यामुळे किती दुःखाचे प्रसंग आले तर जसं आपलं नाम हे अधिक खोल जाऊन होतं, म्हणजे आपल्याला भगवंताची किंवा महाराजांची किंवा सद्गुरूंची अत्यंत कळकळीने आठवण येते की महाराज, मी ह्या दुःखाच्या प्रसंगामध्ये आहे किंवा मी या संकटामध्ये आहे आणि काही करा आणि मला त्यातनं बाहेर काढा. हे जसं त्या इंटेन्सिटीने सांगितलं जातं ना, ती इंटेन्सिटी सदा सर्व काळ पाहिजे, सुस्थितीमध्ये असताना पण पाहिजे. त्यामुळे भगवंताचं नाम हे रामबाण औषधासारखं आहे. औषध पोटामध्ये सतत गेलं पाहिजे तर रोग बरा होणार आहे. तसं आपल्याला आपलं नाम हे सतत घ्यावं लागतं. म्हणजे मगाशी आपण बघितलं तसं की अनुसंधान टिकवायचं म्हणजे सारखं जाता येता सद्गुरूंना, भगवंताला, रामरायाला सांगत राहायचं. म्हणजे कामाच्या ठिकाणी गेलो तरी सांगायचं की मी आता कामाच्या ठिकाणी आलेलो आहे, मी आता काम सुरू करणार आहे. तिथे सुद्धा तुम्हाला मार्ग सापडेल जर काही तुमचं कामामध्ये काही अडचण उत्पन्न झालेली असेल तर. म्हणजे व्यक्ती कुठली असो, खूप विद्वान असेल किंवा फारशी शिकलेली नाही, श्रीमंत आहे, गरीब आहे, स्त्री, पुरुष, कुठलीही व्यक्ती, त्याला जसं वैद्याकडे गेल्यानंतर जे औषध मिळतं ते जसं सारखंच असतं. खूप श्रीमंत माणूस किंवा खूप विद्वान माणूस आला म्हणून वैद्य काही वेगळं कुठलं औषध काढून देत नाही. आधी गरीबाला जे दिलंय किंवा फार शिकलेलं नसलेल्या माणसाला जे दिलंय तेच दुसऱ्याला पण दिलेलं असतं. औषध एका रोगावर सगळ्यांना सारखंच असतं. तसं भवरोगावरचं औषध हे तुम्ही कुठल्याही तुमच्या प्रापंचिक अवस्थेमध्ये असाल, रामनामस्मरण हे औषध सारखंच आहे सगळ्यांना. पण पथ्य सांभाळल्यानंतर जसा गुण येतो तसं आपल्याला सद्विचार आणि त्यातनं जे काही आचरण शुद्ध होणार आहे त्याच्या पायावर ही इमारत उभी करायची असल्यामुळे तेव्हा त्या नामस्मरणाला बळकटी येते. आणि म्हणून जेवढा रिकामा वेळ आपल्याकडे आहे, म्हणजे महाराज सांगतात काय की तुमचं सगळा प्रपंच करा, प्रापंचिक कर्तव्य सगळी पार पाडल्यानंतर दिवसातनं जो काही वेळ शिल्लक राहील ना तो भगवंताच्या नामामध्ये घालवा, तो भगवंताच्या स्मरणामध्ये घालवा. खूप काही आपल्याला मिळेल. म्हणजे आपल्याला अशी जाणीव पाहिजे आपल्या मनामध्ये की अरे माझा भगवंत नाहीये म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी उणीव आहे, माझं अडतंय काहीतरी, माझे महाराज माझ्या बरोबर नाही, माझा सद्गुरू माझ्या बरोबर नाही, माझा भगवंत माझ्या बरोबर नाही, म्हणजे आपल्याला काहीतरी अडतंय आपलं असं वाटलं पाहिजे. आणि जोपर्यंत ही भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न होत नाही तोपर्यंत आपलं जे नामस्मरण घडतं ते वरवरचं नामस्मरण आहे. आपलं आपल्या सद्गुरून वाचून अडतंय, आपलं आपल्या रामा वाचून अडतंय, ही जेव्हा भावना प्रबळ होईल त्यावेळेला जे नामस्मरण होईल ते आपलं घट्ट नामस्मरण,
ते खरं नामस्मरण. म्हणजे नामाशिवाय आपण जगूच शकत नाही अशी आपली वृत्ती व्हायला पाहिजे. आपली स्थिती बरोबर ह्याच्या उलटी असते. म्हणजे प्रपंच आपल्याला एवढा हवाहवासा वाटतो की त्याच्याशिवाय आपलं सगळं अडत असतं. म्हणजे प्रपंचामधली एखादी गोष्ट कमी झाली, कमतरता उत्पन्न झाली, त्याची उणीव उत्पन्न झाली की आपलं काम अडतं. त्यावेळेला जे काही नामस्मरण घडतं ते इतकं वरवरचं असतं. मग परमेश्वर आपल्याला कसा प्राप्त होईल? आणि म्हणून सतत नामस्मरण करण्याचा निश्चय करावा. त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा. म्हणजे अनुसंधान कसं राखायचं तर नियम करायचा. आणि आपण आपल्या ह्या उपक्रमामध्ये महाराजांच्या कृपेने हेच अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय की सकाळी उठल्यानंतर महाराज म्हणतात तसं थोडं तरी नाम घ्या. आपली बैठक आपल्याला बसवायची, घडी बसवायची, आपल्याला आपल्याच उपासनेची साधनेची घडी आपल्याला स्वतःलाच बसवावी लागते. दुसरं कोण येऊन म्हणणार आहे का की अरे 5 वाजले, बस आता नामस्मरण करायला? हे कोणी येऊन तुम्हाला म्हणणार नाहीये घरातलं. उलट म्हणतील, कशाला एवढ्या लवकर उठता? काय मिळतं तुम्हाला एवढ्या लवकर उठून? झोप तुमची अर्धवट, दिवसभर सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे आपल्या कामधंद्यातल्या चाललेल्या असतात. उलट लोक सांगतील तुम्हाला. पण आपल्यालाच प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचंय, त्याच्यामुळे आपली दमछाक होणार हे गृहीत धरायचं. त्यामुळे कोणी येऊन आपल्या साधनेला बळकटी देणार नाही. फक्त सद्गुरू आपल्याकडे लक्ष ठेवून असतात आणि फक्त रामराया, तो भगवंत मात्र आपली वाट पाहत असतो. तर आपण जर ठरवलेली वेळ आहे, जी काही ठरवू ती, की बाबा सकाळी 5 वाजता, 5:30 वाजता, 6च्या दरम्यान मी उठणार आहे आणि पहिलं नाम घ्यायला बसणार आहे, पहिलं नामस्मरण करायला बसणार आहे, की त्यावेळेला ती भगवंताची शक्ती तिथे जागृत होते. त्यावेळेला सद्गुरू तुमची वाट पाहत असतात की अरे बाबा ये, वाजले आता 5, 5:30 वाजले, मगाशीच उठवलंय तुला मी, आता ये, बस इथे. मग तेव्हा सद्गुरूंना प्रार्थना करायची आहे ना की माझ्याकडनं तुम्ही नाम घडवून आणा. आपण बसतो आणि लगेच सुरू करतो. सद्गुरु तत्वाला आपण कसं आणणार, कसं त्या प्रोसेसमध्ये? नाम भगवंतच आपल्याकडनं घडवून आणतोय, सद्गुरूच घडवून आणतायत हे मान्य आहे. पण आपल्याला एकांत साधायचा आहे, म्हणजे जो मी एक आहे त्याचाही अंत साधायचा आहे ना. म्हणजे देहबुद्धीचं आपल्याला विस्मरण व्हायला पाहिजे, आपल्या देहाचं विस्मरण व्हायला पाहिजे, तर भगवंताचं स्मरण आपल्याला राखता येईल. म्हणजे देहाच्या विस्मरणामध्ये भगवंताचं स्मरण आहे आणि दुसरं भगवंताच्या स्मरणामध्ये देहाचं विस्मरण आहे. त्यामुळे आपण थोडा नियम करायचा. आपल्याला अट्टहासाने आणि बळजबरीनीच हे सगळं करावं लागतं. स्वतःवरच ती बळजबरी करायची की नाही, कितीही सकाळी उठावंसं वाटलं नाही तरी नैसर्गिकरित्या आपली झोप झाल्यानंतर आपले डोळे उघडल्यावर अंथरुणामध्ये उगीच पडून राहायचं नाही. उठायचं आणि जप करायला बसायचं. आणि असा सगळा नियम लावून ठेवायचा दिवसभर. जेवायच्या आधी मी भगवंताचं स्मरण करणार आहे, जेवण झाल्यानंतर भगवंताचं स्मरण करणार आहे, रात्री झोपायच्या वेळेला स्मरण करणार, उठल्यानंतर स्मरण करणार, स्नानाला गेलो की स्मरण करणार, पूजा करायला बसलो स्मरण करणार, सगुण पूजेमध्ये भगवंताचं स्मरण आहे, कामाच्या ठिकाणी गेलो पुन्हा मी महाराजांना तिथे आठवणार, रामरायाला आठवणार, मधून मधून मी त्यांची आठवण काढत राहणार. आणि त्यावेळेला त्या अजपाजपाचा आपल्याला अनुभव येतो की कर्तव्य एकीकडे करत असताना तो आज चालूच असतो, जरी आपल्याला त्याची जाणीव नसली तरी. जेव्हा कुठे थोडा वेळ दिवसभरात असा जातो की आता काही काम नाही आणि 2 मिनिटं आपण शांत बसलो की आपल्याला हा सगळ्यांना अनुभव येतो की मनातल्या मनात श्रीराम जय राम जय जय राम सुरू होतो. किंवा झोपताना आपण रामाचं नाम घेऊन झोपतो, पहाटे उठल्यानंतर अचानक श्रीराम जय राम जय जय राम सुरू झालेलं असतं. किंवा जो कुठला उपास्य दैवताचा जप किंवा स्मरण तुम्ही करत असाल, त्या नामाचं स्मरण आपोआप होतं. ह्याचा अर्थ काय आहे की ज्या वेळेला आपण आपल्या काही प्रापंचिक कर्तव्यामध्ये असतो किंवा ज्या वेळेला आपण झोपलेलो असतो, त्यावेळेला आपलं नाम आपले सद्गुरू सांभाळत असतात. मग जेव्हा आपण जागृत अवस्थेमध्ये आहोत तेव्हा ते सांभाळणं हे आपलं कर्तव्य नाहीये का? म्हणून मनाला आपण रिकामं ठेवू नये. आपण मनाला रिकामं ठेवलं की ते विषयाच्या मागे धावलं. म्हणून आपलं मन सारखं गुंतवून ठेवायचं. मग गुंतवायचं असेल तर ते विषय सुखाच्या लालसेमध्ये कशाला गुंतवावं?
मग ते भगवंतामध्ये गुंतवावं, कारण आपण उपासना मार्गावर आहोत म्हणून, कारण आपण साधन मार्गावर आहोत म्हणून. म्हणून उठता बसता जाता येता सर्व देह व्यापारामध्ये आपण भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे अगदी तुम्ही गप्पा गोष्टी करा, चेष्टा विनोद करा, सगळीकडे आपलं भगवंताचं अधिष्ठान असलं पाहिजे. सगळ्या क्रियांमध्ये भगवंताशी आपण आपला संबंध जोडून ठेवायचा. कारण आपण आपल्या हातनं नामस्मरण होत नाही याला सबबी सांगतो. मग कामाची सबब असेल, मग कामाच्या वेळेला हो ना, आता केवढं काम आहे, होत नाही. मग तुम्ही 24 तास काम करत असता का? नाही. मग ज्या वेळेला काम करत नसाल त्यावेळेला मग नामस्मरण का नाही करत असं विचारलं तर मग आपण परत दुसरी कुठली तरी सबब सांगतो. किंवा काही वेळेला आपण म्हणतो की नाही बाबा, आता इतकी मनाची अस्वस्थता आहे, खूप आम्ही प्रॉब्लेम्स मधनं चाललोय, आम्हाला त्या नामाचा मगाशी आपण बघितलं तसं जो आनंद किंवा जे समाधान मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये. किंवा नाम घ्यायला बसलं की हजार गोष्टी डोक्यामध्ये येतात, इतक्या चिंतायुक्त गोष्टी चाललेल्या आहेत की त्या नामाचा अनुभव किंवा जो एक आनंद मिळायला पाहिजे तो होत नाही किंवा तो मिळत नाही. म्हणून लोक नाम घेणंच बंद करून टाकतात. तर असं करू नये. त्यामुळे आपण जेव्हा कधी अशी दिवसातनं काही वेळ येईल की आता सगळी काही कर्तव्य पूर्ण झालेली आहेत, जे काही दिवसभराचं ठरलेलं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे, तर उगीचच लोकांशी चेष्टा मस्करी, गप्पा विनोद, मगाशी महाराजांनी आपल्याला सांगितलंय की हे सगळं करत असताना भगवंताचं अधिष्ठान ठेवा, त्याला भगवंताच्या आधाराने सगळं करा, मान्य. पण आपण जर भगवंताचं त्याला काहीही अधिष्ठान न ठेवता ज्याला आपण निंदात्मक असं म्हणतो असं जर आपण काही चेष्टा विनोद, गप्पा मस्करी असं सगळं करून आपण आपला वेळ वाया घालवणार असू, तर तो वाया न घालवता महाराज सांगतात त्याप्रमाणे तो भगवंताच्या अनुसंधानामध्ये घालवायचा. कारण आपलं मन उन्हाळ आहे, त्याला बळजबरीने एका जागी बसवावं लागतं. तोही अभ्यास आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या मनाला बसवायचं, चरणापाशी भगवंताच्या चिकटवून ठेवायचं ते मन, आणि त्याला थोडीशी बळजबरी करून आपल्याला नाम घ्यावं लागतं. आणि म्हणून महाराज म्हणतात की पहाटेची वेळ नामस्मरणासाठी अत्यंत चांगली आहे. त्यावेळेला जर कोणी नाम घेत असेल, त्यावेळेला कोणी मानसपूजा करत असेल तर फार उत्तम. म्हणजे आपण शाळेमध्ये असताना आपल्याला वडीलधारी माणसं सांगायची ना की तुम्ही लवकर उठा. लवकर उठून जो आपण अभ्यास केलेला आहे लहानपणी तो आपल्याला चांगला लक्षात राहतो. परीक्षेच्या वेळेला आपल्याला उत्तरं लिहिताना चांगलं लक्षात राहतं. तर ह्याचा अनुभव आपण घेतलेला आहे. मग हा सुद्धा आपला नामाचा अभ्यासच आहे. त्यामुळे जरी सकाळच्या वेळेला तुम्हाला थोडीफार काही कामं असतील तरी तुमची कामं सुरू व्हायच्या आधी थोडंसं उठून आपल्याला थोडं तरी नाम घेऊन आपली सकाळ सुरू व्हायला पाहिजे. मग दिवसभरामध्ये जे काही नाम चालतं ते अनुसंधान टिकवून ठेवायचं आणि पुन्हा रात्री झोपायच्या वेळेला नाम घेऊन आपण झोपायचं. महाराज म्हणतात तसं की नामस्मरणाच्या अभ्यासाला सुरुवात करायची ती सकाळपासूनच करायची. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण थोडीशी नामाची बैठक आपली सकाळी तयार होते, महाराज म्हणतात तसं एक घटका जरी आपण नाम घेतलं तरी अख्खा दिवस आपला त्या अनुसंधानामध्ये जाईल. आणि म्हणून प्रपंचामध्ये वाटेल ती परिस्थिती आली तर त्या लाभाचा किंवा हानीचा परिणाम आपल्या अनुसंधानावर होऊन देऊ नये. का महाराज असं सांगतायत आपल्याला? कारण जेव्हा आपण चांगल्या परिस्थितीमध्ये असतो तर त्यावेळेला आपला अहंभाव फार वाढतो, कारण सगळं सुस्थितीत चाललेलं असतं. तर तेव्हा भगवंताचा विसर पडतो आपल्याला, किंवा ती शक्यता उत्पन्न होते. किंवा जर आपण दुःख परंपरा भोगत असू, प्रारब्धाचे भोग भोगत असू, तरीही त्यावेळेला सुद्धा आपल्याला आपल्या ह्या सगळ्या अडचणींमुळे भगवंताचा एक प्रकारे विसरच पडतो. किंवा कुठेतरी भगवंतावरच आपण एक दोष किंवा रोष लावल्यासारखं होतं की अरे मी एवढ्या अडचणीतनं जातोय आणि भगवंता तुला माझ्या अडचणी दिसत नाहीत का, आणि तू मला कधी बाहेर काढणार ह्याच्यातनं, म्हणजे एक प्रकारे त्यालाच दोष दिल्यासारखं होतं. आणि म्हणून प्रपंचात सुखसोयी असल्यामुळे भगवंताचा विसर पडला काय, किंवा प्रपंचामध्ये दुःख परंपरा आल्यामुळे भगवंताचा विसर पडला काय,
दोन्हीही आपल्याला आपल्या परमार्थासाठी किंवा साधनेसाठी घातकच आहे आणि सगळंच त्याने बिघडणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रापंचिक अडचणी आल्या तरी आपल्या नामामध्ये त्याचा व्यत्यय येऊन देऊ नये. भगवंताचं अनुसंधान आपण घट्ट धरून ठेवावं. भगवंताचं ध्येय निश्चित करावं आणि प्रापंचिक अडचणींना तेवढ्यापुरतंच महत्व द्यायचं. म्हणजे महत्व द्यायचं नाही अशातला भाग नाहीये. पण प्रपंच म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये उद्भवणारी जी अडचण आहे ती आपल्याला सोडवण्यासाठी आपल्याला काही प्रापंचिक हालचाली कराव्याच लागणार आहेत. पण त्याच्यामध्ये आपण किती गुंतणार, त्याच्यामध्ये त्याला किती महत्व देणार, कारण आपण सगळ्याच गोष्टींना वाजवीपेक्षा जास्त महत्व देतो. तर महाराज म्हणतात की ते सगळं आपल्याला भगवंताकडे लावायचंय, म्हणजे जे भोगताय ते आपल्याला स्थिर अंतःकरणाने भोगता येईल. मग अशाला काय करायचं? भगवंताचं अनुसंधान राखण्याचा अजून एक मार्ग म्हणजे भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहणं. म्हणजे महाराज म्हणतात तसं की आपल्या मनासारखं झालं तर ती भगवंताची कृपा समजावी आणि आपल्या मनाविरुद्ध झालं तर ती भगवंताची इच्छा समजावी, की त्याच्या इच्छेत नाही म्हणून ते आपल्याला मिळालं नाही. दोन्ही गोष्टी जर आपण सारख्या मनामध्ये सांभाळू शकलो ना, की जे काही होतंय ती त्याची कृपा आहे. मग तिथे कर्तेपणा आपल्याला शिवत नाही, म्हणजे आपल्याला त्या कर्तेपणातनं उत्पन्न होणारा अभिमान आपल्या मनामध्ये उत्पन्न होत नाही, म्हणजे अहंभाव उत्पन्न होत नाही. मग तो विकार क्षीण होतो आणि अहंभावातनं अनेक गोष्टी म्हणजे दुसरे विकार जन्म घेत असतात. द्वेष, मत्सर, तिरस्कार, ह्या सगळ्या गोष्टी, क्रोध, ह्या सगळ्या गोष्टी अहंभावातनं उत्पन्न होतात, ज्याला आपण इगो म्हणतो. मग तो जसा क्षीण होत जातो नामाने, तसा दुःख परंपरा भोगत असताना, म्हणजे सुस्थितीमध्ये असताना ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे होत असतात. तसं जेव्हा दुःख परंपरा आपण भोगतो त्यावेळेला आपण ती भगवंताची इच्छा आहे असं मानावं. त्याच्या इच्छेत आपण आपली इच्छा मिसळून राहायचं. म्हणजे आपल्या मनासारखं घडलं तर त्याची कृपा म्हणावं, म्हणजे आपला कर्तेपणाचा अहंभाव किंवा अभिमान आपल्यापाशी येत नाही. आपल्या मनाविरुद्ध घडलं तर ही भगवंताची इच्छा आहे, त्याला नाही द्यायचं मला एखादी गोष्ट, तर नाही देते. कारण शेवटी काय आपल्याच कर्मातनं उत्पन्न झालेल्या गोष्टी आहेत आणि भगवंत किंवा सद्गुरु तत्व त्याच्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. अगदी त्यांना वाटलं तर ते काही गोष्टी मागे पुढे करून ती कृपा करतील आणि आपल्याला ते देतील. मग अभ्यास काय करायचा? तर त्यांच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहायचं. आणि परमेश्वर हा माझा पाठीराखा आहे, मी परमेश्वराचा आहे, मी देवाचा आहे, मी त्याच्यापासून तर उत्पन्न झालेलो आहे, त्यामुळे काही झालं तरी काळजी करण्याचं मला कारण नाही, ही भावना मनामध्ये दृढ ठेवायची. हे नामस्मरणाने साधतं आणि ह्यालाच भगवंताचं अनुसंधान म्हणतात. त्यामुळे आपण एकीकडे आपली प्रापंचिक कर्तव्य करत असताना भगवंताचं स्मरण राखणे आणि भगवंताचं नित्य सानिध्य त्या योगे प्राप्त करणे, ह्याला भगवंताचं अनुसंधान राखणे असं म्हणतात. आणि ते एका नामाने साधतं असं महाराजांचं सांगणं आहे. तर आपण सगळ्यांनी ते साधण्याचा प्रयत्न करूया, भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहण्याचा प्रयत्न करूया, त्याचा अभ्यास करूया, म्हणजे आपल्याला एक एक गोष्ट उलगडत नेतील महाराज आणि उपासनेच्या मार्गावर, साधनेच्या मार्गावर आपली प्रगती होत जाईल. जे महाराजांना अपेक्षित आहे तसं नाम आपल्याकडनं घेतलं जाईल. आणि हीच प्रार्थना महाराजांच्या चरणी व्यक्त करून वाणीला विराम देतो. जय श्रीराम.